बंडखोर खासदारांना 2029ला उमेदवारी देणारच असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आत्ताच देऊन टाकलंय। मतदारसंघाची अडचण येणार नाही अशी ग्वाही देखील शिंदेंनी दिली आहे। उमेदवारी देऊन निवडून सुद्धा आणणार आहे असं शिंदे म्हणाले। तर 6 पैकी 5 जागा शिवसेनेच्याच वाट्याला आहेत आणि ईशान्य मुंबईच्या जागेवरती भाजपचा दावा असणार आहे। ईशान्य मुंबईच्या जागेचा वाद मतदारसंघ फेररचनेमधून सोडवणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर याच सगळ्या संदर्भामध्ये आपण पुन्हा एकदा जाऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, कालच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे आश्वासन दिल्याचं आपण पाहतोय, मात्र 2029 मुळे यामुळे महायुतीमध्ये काही वाद होऊ शकतोय का? काय माहिती मिळतेय? ज्या प्रकारे आपण बघितलं, हे 6 खासदार 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 4 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली होती आणि यामध्ये हे ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार निवडून आले होते। एका ठिकाणी म्हणजे धाराशिवला शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी आणि दुसरीकडे आपण बघितलं ईशान्य मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप। यामध्ये सगळ्यात जास्त अडचण ईशान्य मुंबईची आहे, कारण याआधी म्हणजे संजय दिना पाटील यांच्या आधी 2 टर्म इथे भाजपचे खासदार होते, मनोज कोटक होते, त्यासोबत किरीट सोमय्या होते आणि ही जागा 2024ला सुद्धा भाजपने लढलेली ती मीर कोटेचा तिथे उमेदवार होते। त्यामुळे जर 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी सामोरं जायचं तर याच जागेवर भाजप सुद्धा दावा सांगू शकतं आणि त्यामुळेच जी माहिती सूत्रांकडून मिळते, संजय दिना पाटलांनी आधी आश्वासन घेतलं की मला आश्वस्त करा की ही जागा 2029ला शिवसेना लढेल आणि आपण उमेदवार असू। त्यामुळे ज्या प्रकारे आपण काल बघितलं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे की हे 6 खासदार उमेदवार असतील आणि हे 6 खासदार जिंकून येतील असं आश्वासन आणि एक प्रकारे विश्वास त्यांनी व्यक्त केला। ईशान्य मुंबईच्या जागेवर जर भाजपने 2029ला दावा सांगितला तर जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यामध्ये डिलिमिटेशन मध्ये 2 भाग या ईशान्य मुंबईचे होऊ शकतात, ज्यामध्ये एक भागात शिवसेनेचा उमेदवार असेल तर दुसऱ्या भागामध्ये भाजपचा उमेदवार असेल आणि हा जर तिढा निर्माण झाला तर सोडवला जाईल। अगदी धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीसाठी। आणि दरम्यान काल एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणालेले होते ते देखील पाहूयात। 6च्या 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील। 6च्या 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।